मला सांगा काय नेमकी केस आहे, तुम्ही किती दिवसापासून पुरावा करताय, काय नेमकं तुमचं नाव सांगा आणि सुरुवात करा. माझे नाव पांडुरंग सुखभाऊ हळ, मौजेदार फळ येथील आहे. तरी या ठिकाणी बौद्ध सभागृह तयार केलेला आहे त्या ठिकाणी गावात. तर या ठिकाणी आता जे इतके वर्ष इथं रहिवासी नसलेले व्यक्ती अशोक अंकुशदास ओहळ यांना घरकुल मंजूर झालं आणि ते घरकुल बांधण्यासाठी गावावर आले. तर त्यांनी बौद्ध सभागृहाच्या जागेवर अतिक्रमण केले असं आम्ही ग्रामपंचायतला 20/5/2024 रोजी पहिला अर्ज दिला. तर त्यांनी त्याच्यावर ॲक्शन करून त्यांना नोटीस पण दिली. नंतर दुसरा अर्ज दिला, त्यांनी काय ते काम थांबवलं नाही, ते मनगटशाहीच्या जोरावर काम चालूच ठेवलं. दुसरा अर्ज दिल्यानंतरही त्यांनी दुसरी नोटीस दिली ग्रामपंचायतनं. तरी पण त्या नोटीसला न गुमानता डबल त्यांनी काम चालू केलं. नंतर त्यांनी ग्रामपंचायतनं पंचायत समितीला सादर केला अर्ज, की अशी अशी अडचण आहे आणि याच्यावर कारवाई करा. पंचायत समितीनं त्यांना अहवाल मागितला, ग्रामपंचायतनं त्यांना अहवाल पण सादर केला. तरी पण पंचायत समितीची त्याच्यावर अद्याप कार्यवाही केलेली नाही. आज तागायत त्यांचे काम स्लॅब लेवलला आलेलं आहे आणि हा मूळ प्रकरण खड्डे खोदल्यापासून अतिक्रमणाचा आम्ही त्यांना वेळोवेळी कागदपत्र पुरवत आहोत. तरी पण अद्याप कुठलेही काम थांबवलेलं नाही आणि ते बाई स्वतः इथं थांबून सगळे पुरुष बाहेरगावाला पाठवून मनगटशाहीच्या जोरावर काम करत आहे. तर त्याच्यासाठी प्रशासनाने ही तात्काळ काम अतिक्रमण हटवावे आणि आम्हाला आमची सार्वजनिक बौद्ध विहाराची जागा मोकळी करून द्यावी. समाज बांधवांनी तुमचे काय त्यांना बोलले नाही का? हो बोलले, सगळे गेले असता त्यांना एकच सांगितलं की मी विनयभंगाचं तुमच्यावर कंप्लेंट करेन, तुम्ही जर असा मला त्रास देत असाल तर जी कार्यवाही असेल ती कायद्यानुसार तुम्ही करून घ्या, ज्यावेळेस येतील त्यावेळेस बघन मी, असा विषय करून तिनं आम्हाला सगळ्याला हे केलं. आता तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे की आम्हाला गेल्यानंतर आमच्यावरती काहीतरी दुसरी खोटी केस टाकून आम्हाला ती गुन्हा नोंद करणार. तर त्यापेक्षा प्रशासनाकडे आम्ही वेळोवेळी सगळे कागदपत्र पुरवलेत. तर शासनानं ती झालेलं समाजाच्या ह्याच्यावर अतिक्रमण झालेलं बौद्ध विहाराच्या जागेवरचं त्यांनी काढून ती जागा आम्हाला खुली करून देण्यात येईल. गाव लेवलचे काय सरपंच तुमचं काय? सगळ्याचा पाठपुरावा व्यवस्थित आहे. त्यांनी कागदपत्र सगळ्या ग्रामपंचायतने पंचायत समितीला पण पुरवले. तरी पण पंचायत समितीकडून अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही. पंचायत समितीकडे काय तुमचं मागणी? पंचायत समितीकडून ती झालेलं अतिक्रमण काढून आम्हाला आमची समाजाची जागा मोकळी करून द्यावी, हीच आमची विनंती आहे त्यांना. नाही केल्यास पुढे काय भूमिका? नाही केल्यावर सगळा समस्त समाज आम्ही पंचायत समितीपाशी येऊन आम्ही आंदोलन करू.